नमस्कार. महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासात एक ऐतिहासिक कामगिरी जी व्हायची राहिली होती ती आज पूर्ण झाली. गेली काही वर्ष महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट आणि शासनाच्या अनुदानावर चालणारी, शासनाच्या केवळ परवानगीने चालणारी, अनुदान मिळणारी अशी जवळजवळ 6,000 कॉलेजेस, यात टेक्निकल एज्युकेशन ज्याच्यामध्ये जवळजवळ 350च्या आसपास पॉलिटेक्निक, 350च्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेज, या सगळ्याचा डाटा एकत्र पाहायला मिळावा, त्याचं विश्लेषण करता यावं असं डॅशबोर्ड विकसित करण्याचा बरेच दिवस चाललेला प्रयत्न आज यशस्वी झाला. तो डॅशबोर्ड लॉन्च झाला. म्हणून मी त्याला महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली एक अद्भुत आणि विशेष अभिनंदनीय घटना असा त्याचा मी उल्लेख केला. या डॅशबोर्डवर आता 26 विद्यापीठांनी आपापला डाटा शेअर केला आहे. तो स्वाभाविकपणे अपडेट होत राहणार. पण या सगळ्या उर्वरित विद्यापीठांना, सगळ्या महाविद्यालयांना, सगळ्या पॉलिटेक्निकला, सगळ्या इंजिनिअरिंगना या डॅशबोर्डवर आम्हाला नजीकच्या काळात आणायचं आहे. याच्यामध्ये प्रवेश झाल्यानंतरची विद्यार्थी संख्या, परीक्षा, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृह, कोर्सेस, सगळी माहिती एका क्लिकवर मिळेल. आणि त्यामुळे हे अद्भुत आहे. मी आमच्या खात्याचे ACS वेणुगोपाल रेड्डीजी, त्यांनी जी टेक्निकल टीम आयडेंटिफाय केली, ती टेक्निकल टीम, त्यांचा जो प्रशासनिक स्टाफ आहे तो, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचे सगळे कुलगुरू, उपकुलगुरू, रजिस्ट्रार, जे मी वारंवार म्हणत असतो की हे 3 जणं कुलगुरू, उपकुलगुरू, रजिस्ट्रार म्हणजे विद्यापीठ आहे. बाकी सगळेजण आहेत, पण ह्यांनी नीट दिशादर्शन केलं पाहिजे. आणि ते महाराष्ट्राचे कुलगुरू, उपकुलगुरू, रजिस्ट्रार अशा सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की एक युनिक गोष्ट आपण केली की ज्यात फक्त डाटा नाही आहे, डाटाच्या आधारे विश्लेषण आहे, विश्लेषणाच्या आधारे पुढची दिशा आहे. म्हणजे एखाद्या बेल्टमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे, हे या विश्लेषणातून लक्षात येईल. ती कमी असणारी विद्यार्थी संख्या वाढवावी कशी, काय प्रयत्न करावेत, हे दिशादर्शन मिळेल. रिझल्ट काही ठिकाणी खूप लो लागतो आहे. PhD पेपर्स किंवा पेपर्स आणि त्याच्या आधारे PhD हे कुठल्या विद्यापीठात जास्त आहे, कुठल्या विद्यापीठात कमी आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला एका क्लिकमध्ये पाहायला मिळतील. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा.